नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरतीच्या आत्तापर्यंत तुमचे जे एक्झाम झालेले आहेत मित्रांनो, त्यापैकी काही पदांचे निकाल जे आहेत ते लागत आहेत आणि राहिलेले निकाल देखील मित्रांनो येणाऱ्या ह्या 8 दिवसामध्ये सर्व निकाल 25 संवर्गापैकी मित्रांनो या ठिकाणी लागणार आहेत राहिलेल्या पदांचे. तर मित्रांनो, ज्या पदांचे निकाल आत्तापर्यंत लागलेले आहेत, कुठल्या पदांचे निकाल राहिलेले आहेत आणि ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत मित्रांनो, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, सर्वात अगोदर जी तुमची महत्त्वाची पदं राहिलेली आहेत, ज्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक, त्यानंतर आरोग्य सेविका, आरोग्यसेवक 40%, 50% आणि मुख्य अंगणवाडी सेविका, प्रवेशिका या 4 संवर्गाच्या एक्झाम ज्या आहेत मित्रांनो लवकरच होणार आहेत. याबद्दलही मित्रांनो अजूनपर्यंत तरी अपडेट जिल्हा परिषदांनी दिलेलं नाही की फिक्स एक्झाम कधी होतील. परंतु मित्रांनो, आचारसंहितेपूर्वी हे एक्झाम घेणं गरजेचं आहे किंवा आचारसंहितेमध्ये देखील एक्झाम घेता येतील. तसं मित्रांनो या ठिकाणी निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवणं गरजेचं असतं. आचारसंहितामध्ये ऑलरेडी जर जाहिराती प्रसिद्ध झालेल्या असतील त्याच्या एक्झाम देखील मित्रांनो या ठिकाणी घेता येतात आणि मित्रांनो निकाल देखील या ठिकाणी लावता येतात. फक्त नियुक्त्या ज्या आहेत ते देता येत नाही. तर याच्या देखील परीक्षा मित्रांनो लवकरच होणार आहेत. याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. अजूनपर्यंत तरी कुठलंही ऑफिशियल अपडेट मित्रांनो याबद्दल आलेलं नाही आहे. तर ही जी 4 संवर्गाची पदं आहेत, ही पदं मित्रांनो अद्यापपर्यंत याच्याबद्दलचं वेळापत्रक आलेलं नाही आहे. जसं वेळापत्रक प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला माहिती जी आहे याबद्दल दिली जाईल. तर बघा मित्रांनो, आत्तापर्यंत कुठले कुठले निकाल आलेले आहेत आणि कुठले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी माहिती आलेली आहे ते आपण पाहूयात. सध्या मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक लेखा हे जे पद आहे, या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. जसं की पाहू शकता, जिल्हा परिषद नांदेड यांनी मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक लेखा हे जे पद आहे या पदासाठी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यास सुरुवात केलेली आहे. जिल्हा परिषद नांदेडचं ही मित्रांनो माहिती आहे. तसंच पाहू शकता या ठिकाणी जिल्हा परिषद कोल्हापूरची ही माहिती आहे. कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहण्याबद्दल. त्यानंतर जिल्हा परिषद यवतमाळने देखील मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. तर तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलेले त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्याचं वेळापत्रक पाहायचं आहे. ज्या ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेले आतापर्यंत जे रिझल्ट लागले तो तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतोच. तर याच्यामध्ये काय कागदपत्र लागणार आहेत त्याची ही माहिती दिलेली आहे. पहा, ज्यांचे या ठिकाणी रिझल्ट लागलेले आहेत कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो या ठिकाणी पत्र जे आहेत प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती अपडेट झालेले आहेत आणि इथं सर्व डॉक्युमेंटची लिस्ट देखील त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, जसं की पदसंख्या जी आहे, कॅटेगरी वाईज मिळालेले गुण आणि त्या विद्यार्थ्यांची नावं देखील काही जिल्हा परिषदांनी दिलेली आहेत. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी निकाल जे आहेत आतापर्यंत रिंगमन असेल, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारीमध्ये सांख्यिकी, कृषी, आरोग्य पर्यवेक्षक, तारतंत्री, जोडारी, फिटर या पदांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत. तर अजून राहिलेले निकाल मित्रांनो कुठले कुठले आहेत, जसं की आरोग्य पर्यवेक्षकचा निकाल लागलेला आहे. आता आरोग्य सेवक 40%, 50% यांचे एक्झाम मित्रांनो होणार आहेत. याबद्दल मित्रांनो जसं अपडेट येईल तसं तुम्हाला मी शेअर करत राहणार आहे. आरोग्य सेविकाचं देखील मित्रांनो अजून या ठिकाणी निकाल परीक्षा जे आहेत ते झालेले नाहीत. औषध निर्माण अधिकारीची लवकरच मित्रांनो या ठिकाणी निकाल जे आहेत ते लागणार आहेत. या पदाचा निकाल राहिलेला आहे. कंत्राटी ग्रामसेवकचा देखील मित्रांनो अजून या ठिकाणी परीक्षा झालेल्या नाहीत. याच्याही लवकरच परीक्षा मित्रांनो होतील. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे मित्रांनो लवकर परीक्षा घेण्यात याव्यात त्याबद्दल आणि आचारसंहितेपूर्वी देखील परीक्षा घ्याव्यात अशी देखील मागणी केली जात आहे. तर याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर करणार आहे मित्रांनो. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणी पुरवठा यांचेही निकाल अजून लागलेले नाहीत. लवकरच याचे निकाल या आठवड्यामध्ये मित्रांनो लागून जातील. कनिष्ठ आरेख, त्यानंतर कनिष्ठ सहाय्यकचं निकाल अजून लागला नाही. कनिष्ठ सहाय्यक लेखाचा फक्त निकाल लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जोडारी हे जे पद आहे याचा निकाल मित्रांनो लागलेला आहे. तारतंत्री या पदाचा देखील, वायरमॅनचा देखील निकाल लागलेला आहे. मुख्य अंगणवाडी सेविका, प्रवेशिका याचा अजून परीक्षा झालेल्या नाहीत मित्रांनो. पशुधन पर्यवेक्षकचा निकाल अजून लागलेला नाही, परीक्षा झाल्यात. प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा निकाल अजून लागलेला नाही. यांत्रिकचं मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पदाचाही निकाल अजून लागलेला नाही आहे. त्यानंतर रिंगमनचा निकाल लागलेला आहे. वरिष्ठ सहाय्यक लेखाचा निकाल लागलेला आहे मित्रांनो. फक्त कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यकची जी पद आहेत लेखाचे लागलेले, सहाय्यकच्या पदांचे निकाल जे आहेत अजून लागलेले नाहीत. तर विस्तार अधिकारी पंचायतचा देखील मित्रांनो अजून निकाल जो आहे तो लागलेला नाही आहे. विस्तार अधिकारी शिक्षणचाही निकाल लागलेला नाही. विस्तार अधिकारी
पदामध्ये सांख्यिकीचा निकाल लागलेला आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचाही निकाल अजून लागलेला नाही आहे. तर ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. कुठल्या पदांचे निकाल राहिलेले आहेत, कुठल्या पदांचे अजून लागलेले नाही आहेत, कुठल्या पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे आणि राहिलेल्या पदांबद्दल मित्रांनो अजून तरी जिल्हा परिषदांनी या ठिकाणी वेळापत्रक दिलेले नाहीत. लवकरच याच्या देखील परीक्षा मित्रांनो होतील. त्याबद्दल जसे जसे अपडेट येतील तसे तसे वेळोवेळी तुम्हाला दिले जातील मित्रांनो. कारण की आपल्याही हातामध्ये नाही मित्रांनो परीक्षा कधी या ठिकाणी घ्यायच्या, कधी लवकरात लवकर कंडक्ट करायच्या. आपण खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी ट्विटर देखील करत आहेत, त्याचबरोबर मित्रांनो कॉल देखील करत आहेत, परंतु जिल्हा परिषदांनी अद्यापर्यंत त्याची मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं नाही. जशी मित्रांनो माहिती येईल जिल्हा परिषदांकडनं तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हीही तुमच्या जिल्हा परिषदांमध्ये कॉल करायचे आहेत, जेणेकरून मित्रांनो त्यांनाही समजेल की ह्या परीक्षा ज्या आहेत लवकरात लवकर घ्याव्यात. त्याचबरोबर मीही प्रयत्न करत आहे मित्रांनो, तुम्हीही कॉल करा. कॉलवरती काय उत्तर भेटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ती माहिती समजेल. जसं अपडेट येईल मित्रांनो ह्या राहिलेल्या 4 पदांबद्दल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. धन्यवाद.